एक महत्त्वाची बातमी आहे। मस्साजोग बीड इथून बातमी आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सीआयडी कोठडीची मुदत आज संपली आहे आणि त्यामुळे या आरोपींना विशेष मकोका न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मकोका अंतर्गत गुन्हा नोंद झालेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या तिघांसह महेश केदार, विष्णू चाटे आणि प्रतीक घुले यांची सीआयडी कोठडीची मुदत आज संपली आहे। या आरोपींवर हत्येसह मकोकाचा तर काहींवर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल आहे। दरम्यान या आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। तर अजून एक बातमी येते याच प्रकरणातली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये। बीडच्या केज न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल। संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। यासाठीच त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय, पण त्याच्यावर दाखल असणाऱ्या खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे। या प्रकरणी केज न्यायालयात न्यायमूर्ती SV पावसकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, आज इतर जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि दुसरीकडे वाल्मिक कराड याला सुद्धा खंडणी प्रकरण न्यायालयासमोर हजर केलं जाईल, काय सांगाल? बीडमध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामधील जे आरोपी आहेत यामध्ये जे 6 आरोपी आहेत हत्या प्रकरणातील, ज्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्यांची आज जामिनाची मुदत संपते। याच्यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, त्याचबरोबर प्रतीक घुले यासह जे इतर आरोपी आहेत 6 जण ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते। त्यांची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये त्यांची सुनावणी होणार आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता त्यांना PCR मिळतो का MCR मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं। तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातील हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी खंडणी प्रकरणामध्ये MCR झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि त्या जामिनाच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। तर तपासी यंत्रणा आणि सरकारी वकील यांनी वाल्मिक कराड यांना जामीन देऊ नये, का तर इतर जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यातील जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याशी छेडछाड केली जाऊ शकते। त्याचबरोबर देशमुख कुटुंब आहे त्या कुटुंबावरती दबाव देखील टाकला जाऊ शकतो। अशा पद्धतीची जी मागणी आहे ती तपासी यंत्रणा आणि सरकारी वकिलांनी केली। तर दुसरीकडे विष्णू चाटे याला सुद्धा MCR झालेला आहे, तो लातूरच्या जेलमध्ये आहे। त्याच्या देखील जामिनाच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो 2 दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। एक तर हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत 6 आरोपी त्यांचं बीडच्या विशेष मोक्का न्यायालयासमोर त्यांना हजर केल्यानंतर त्यांच्यावरती आता PCR मिळणार का MCR मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे या तपासाच्या अंतर्गत जवळपास CID कसून यांचा तपास करते आणि तपासामधून कुठले कुठले मुद्दे समोर आलेले होते, त्याचबरोबर काही वेगळं काही कनेक्शन आलं होतं का हे देखील आता मान्य न्यायालयासमोर मांडलं जाणार आहे। तपासी यंत्रणा आता यामध्ये PCR मागण्याच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करत, का तर एक जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुरेश।